आता या गणितात काय म्हटलं की एका व्यक्तीनं संगणक खरेदीसाठी बँकेकडून 40,000 रुपये कर्ज घेतले, म्हणजे मुद्दल दिली, मुद्दल है ना, किती दिली मुद्दल? 40,000 रुपये है ना, ही झाली मुद्दल 40,000 रुपये. आता 4.5 वर्षानंतर म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती आहे? 4.5 वर्ष है ना. 4.5 वर्षानंतर त्याने बँकेत 50,800 रुपये भरले. मग हे 50,800 जे भरले ना, ते व्याज भरलं का रास भरली? रास. कारण तो कर्जमुक्त झाला. हे वाक्य. कर्जमुक्त माणूस केव्हा होईल? जेव्हा त्यानं बँकेतून काढलेलं कर्ज आणि त्याच्यावरचं व्याज हे दोन्ही भरून दिलं है ना. म्हणजे गणितात काय दिली? रास. ती दिली रास 50,800 रुपये आणि आता तो काय झाला? कर्जमुक्त झाला. मग प्रश्न केला बँकेचा व्याजदर किती, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती होता बँकेचा. समजलं? ठीक. असं गणित आहे. बरं, आता इथं काही उल्लेख आहे का सरळ व्याज, चक्रव्याढ व्याज वगैरे या गणितात? नाही. मग आपल्याला कसं समजेल हे गणित कशाचं आहे? कारण उल्लेख नसेल तर बाय डिफॉल्ट गणित कसं असते? सरळ व्याजाचं. त्यांना जर चक्रवाढ व्याजानं अपेक्षित असेल तर तसा उल्लेख त्या लागणार ना, है ना. ठीक. मग बाय डिफॉल्ट व्याज असते सरळ व्याज. ओके. मग आता सरळ व्याजाचा आपल्याला एकमेव फॉर्म्युला माहिती आहे, तो म्हणजे PNR भागेला 100. या फॉर्म्युल्यानं काय भेटते? व्याज भेटते, व्याज. मग गणितात व्याज माहित आहे का? नाही. मग आपण रास माहित आहे, मुद्दल माहित आहे, व्याज शोधू शकतो ना, है ना. कारण रास म्हणजे असते मुद्दल अधिक व्याज, है ना. ठीक. मग या 50,800 मधून है ना जर आपण हे मुद्दल काढली तर काय भेटल? व्याज भेटल ना. म्हणून आपण व्याज शोधू शकतो. तर या 50,800 म्हणजे रास मधून हे 40,000 रुपये काय काढू? मुद्दल. पडतंय? मग आता व्याज किती भेटन रे? 10,800 रुपये. किती वर्षाचं? 4.5 वर्षाचं. झालं. मग आता है ना SI बरोबर PNR भागेला 100 हा फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो, है ना. हे भागाकारातलं गुणाकारात किंवा SI किती आहे? 10,800. व्याज बरोबर मुद्दल आहे 40,000 गुणिला नंबर ऑफ इयर्स आहे 4.5 म्हणजे 4 2 8 1 9 9/2 9 इथं लिहू गुणिला रे भागेला 2 गुणिला 100. आलं तुमच्या लक्षात? 2 खाली जाते ना. ठीक आहे. मग आता हा 0 0 कॅन्सल, 2 न भाग जाते कितीचा? 200चा. झालं. आता पुन्हा तुम्ही हे 0 कॅन्सल आणि परत 9 न भाग जाते 12चा. 12 9 108 है ना. 9 1 9 9 किती? 12 आणि 2 न सुद्धा 12ला भाग जाते. एक स्टेप लिहू पण आपण. 12 बरोबर 2 गुणिला किती? 8. बेकवे बेसक 12 म्हणून R बरोबर किती? 6%. घ्या. अमरावणे शेतीसाठी बँकेकडून 7,000 रुपये कर्ज घेतले. गणितात मुद्दल दिली आहे 7,000 रुपये. रामरावनं कर्ज घेतलं 7,000 रुपये. त्यानंतर 2 वर्षानंतर त्याने बँकेत भरले. मग तो कर्जमुक्त झाला. म्हणजे त्यानं बँकेत सरळ सरळ रास भरली 8,680 रुपये. आणि आपल्याला असं म्हटलं की 2 वर्षानंतर म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती? मग 2. आणि त्यांनी म्हटलं व्याजदर काढा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा है ना. असं. मग आता आपल्याला माहित आहे की रास माहित आहे. रास तर नक्कीच या रासमधून मुद्दल काढलं तर काय भेटून जाईल? व्याज. मग आपण 8,680 मधून 7,000 रुपये काय करून टाकू? मायनस. ओके. ठीक. हा तर कन्सेप्ट क्लिअर आहे. आपण शिकवलं ना ऑलरेडी. काय? तर रास म्हणजे असते मुद्दल प्लस व्याज. कोणतेही व्याज घ्या, सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट है ना. ठीक. मग आता याची जर वजाबाकी केली ती आली 1,680 रुपये. ओके इथपर्यंत. ठीक. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला, तो कोणता? SI बरोबर
PNR भागीला काय 100. मग व्याज माहिती आहे तुम्हाला 1680 गुणेला 100 बरोबर. नंबर ऑफ इयर्स T आहे 7000 गुणेला किती 2 है ना 2 वर्ष. आणि काय काढायचं आहे रेट. ओके ठीक. मग आता आपल्याला माहित आहे 1 2 3 पुन्हा 1 2 3 है ना ठीक. 2 न भाग जाते 2 न द्या तसं 14 न जाते. 7 2 14 14 1 14 14 2 28 म्हणून रेट किती 12%. झालं. राकेश व दिनेश यांनी बँकेकडून समान कर्ज समान दराने सरळ व्याजाने घेतलं. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट सारखा आहे दोघांचंही आणि जे काही कर्ज घेतलं असेल ते पण सारखं. म्हणजे समजा उदाहरणार्थ राकेशनं 20,000 घेतले असेल तर दिनेशनं सुद्धा 20,000 है ना. मुद्दल सारखी आहे आणि तेच मुद्दल काढायचं आहे. त्यांनी कर्ज किती घेतलं होतं बरोबर ना मुद्दलच काढायचे आहे. आणि दोन्ही बँकेतला दर सुद्धा सारखा आहे. पण काय झालं राकेशनं 2 वर्षानंतर 34,000 रुपये भरले. मग हे 34,000 रुपये काय रास 2 वर्षाची है ना. चला म्हणजे गणितात 2 वर्षाची काय दिली आहे रास. रास किती दिली 34,000 रुपये. ओके ठीक. आता पुन्हा गणितात दिनेशने 5 वर्षात 47,500 भरले. मग दिनेशची 5 वर्षाची काय दिली गणितात रास है ना. रास ती दिली 47,500 रुपये. ओके इथपर्यंत. आता मग आपला कन्सेप्ट क्लिअर आहे ना. रास मधून रास काढली काय भेटते व्याज. कन्सेप्ट क्लिअर आहे. किंवा जेव्हा रक्कम सेम असन दर सेम असन आणि या गणितात रक्कम आणि दर कसा आहे सारखा आहे समान आहे है ना ठीक. म्हणून आपण 5 मधून 2 गेले 3 वर्षाचे काय म्हणता येईल व्याज व्याज व्याज. मग 47,500 मधून 34,000 काढू 0 0 5 3 1 13,500 पडलं. 47,500 मधून काढले 34,000 ते आले 13,500. हे 13,500 रुपये व्याज किती वर्षाचं आहे 3 वर्षाचं. आपल्याला किती वर्षाचं पाहिजे 2 वर्षाचं. मग पहिले 1 वर्षाचं काढू ना हा ना. म्हणून 1 वर्षाचे व्याज कसे भेटन तर या 13,500 ला कितीनं भागू समजलं 3 न. मग आता 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 4,500. एका वर्षाचं व्याज झालं 4,500. 2 वर्षाचं व्याज किती असेल 9,000 रुपये है ना. म्हणून 2 वर्षाचे व्याज व्याज बरोबर 4,500 ला कितीनं गुणा लागल 2 न किती येते 9,000 रुपये. मग हे झालं 2 वर्षाचं व्याज आणि ही आहे 2 वर्षाची रास. या रास मधून हे जर काढून टाकलं तर काय भेटल मुद्दल है ना ठीक आहे. मग मुद्दल भेटली आपल्याला 34,000 मधून है ना किती काढणे 9,000 है ना. आणि काय भेटन मग 25,000 पडते. मग हे 25,000 रुपये काय असेल मुद्दल. प्रश्न काय केला आपल्याला तर त्यांनी प्रत्येकी कर्ज किती घेतले 25,000 द्या मग लिहू. आता आपण काय म्हटलं या गणितात स्पष्ट दिलाय है ना. दर व मुदत सारखीच असेल म्हणजे लक्षात हा एक प्रकार आहे. याच्यात रेट आणि नंबर ऑफ इयर्स कसा लागेल सारखा. म्हणजे जर दर 5% असेल तर 5 वर्षासाठीच ठेवा लागेल. दर आणि मुदत सारखी असेल तर दर काढा. आणि गणितात जर पट दिली असेल पट ठीक आहे ना तर हा एक प्रकार आहे. पट करून टाकू आपण. जर गणितात कोणती तरी पट दिली आहे आणि दर आणि मुदत सारखी असेल तर मग दर काढायचा एक फॉर्म्युला आहे. रेट बरोबर है ना 10 वर्गमुळाच्या आतमध्ये लिहायचं दिलेली पट हा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानं रेट भेटते. पटलं पाठ करणे ठीक. दर व मुदत सारखी असेल तर दर काढा
आणि गणितात जर पट दिली असेल तर 10 वर्गमुळाच्या आतमध्ये दिलेली पट. मग आता पहा 10 वर्गमुळाच्या आतमध्ये किती पट दिली आहे 1/4 झालं. मग आता इथं 10 गुणिला 1चं वर्गमूळ किती निघते 1, 4चं वर्गमूळ किती निघते 2, मग बेक बे बे पंच 10 तर दर किती टक्के पाहिजे 5%. म्हटलं बस असं सिंपल सॉल्व करायचं. ओके ठीक चालेल. या मग या गणितात म्हटलं एका रकमेचे सरळ व्याजाने मुद्दलाच्या 3/4 पट व्याज मिळाले. पट दिले आहे ना पट दिले आहे. परत अजून म्हटलं व्याजदर आणि मुदतीचा कालावधी कसा आहे सारखा. मग असं असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो 10 वर्गमुळाच्या आतमध्ये 3/4. आता इथं काय होते 10 गुणिला वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 4 असं म्हटलं जाते याला. आता 3चं वर्गमूळ निघते काय नाही पाठ असेल आपल्या 1.732. ठीक आहे ना. दिलं असन गणितात की वर्गमुळात 3 ची किंमत 1.732 घ्या तर मग ती वापरायची. पण नाही दिलं राहू द्या. आता 10 गुणिला वर्गमुळाच्या आतमध्ये 3 भागीला किती रे 2, बेक बे बे पंच 10. म्हणून याचं उत्तर तुम्ही काय म्हणू शकता तर 5 वर्गमुळाच्या आतमध्ये 3% तर व्याजदर किती 5 वर्गमुळात 3%. पडलं मिळाली. म्हटलं की एका रकमेचे व्याज त्याच रकमेच्या 4/9 पट होते. दर आणि मुदतीचा कालावधी समान घेतला दर काढा. मग आपल्याला माहिती आहे हा एकमेव फॉर्म्युला आहे. 10 वर्गमुळाच्या आतमध्ये दिलेली पट किती दिली 4/9. आता या गणितात 4चे वर्गमूळ निघते 9चे वर्गमूळ निघते ना. म्हणून आपण काय म्हटलं 10 गुणिला 4चं वर्गमूळ किती 2, 9चं किती 3 है ना. ठीक. मग आता हे होते 20/3 है ना 20/3. आता 20ला 3 न भाग देऊ तर ते रूपांतर होते sin 3 18 आणि 2 20. 20/3 म्हणून दर किती टक्के 6.2/3. पॉइंट मध्ये दिलं असून उत्तर तर पॉइंट मध्ये काढू शकता है ना.